Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केसांचे विविध आजार आणि टक्कलवरती असणारे विषमृत उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपली सर्वांना ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेदा पारंगत ह्या दोन्ही पदव्या संपादन केल्या आहेतच. पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदातील मूलभूत संशोधन हे विश्वमृत चिकित्सालयामध्ये होत आहे. आणि असं विश्वमृत चिकित्सालयामध्ये आज विशेष करून 30,000हून अधिक आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी मोफत प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे ध्येय ठेवूनच वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर गेले 40 वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहेत. असा हा विश्व परिवार संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. आणि विश्वमृत चिकित्सालयामध्ये विशेष करून सर्व रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सातत्याने कार्यरत असते. आणि हे उपचार घेण्यासाठी केवळ सामान्य रुग्ण नव्हेच तर मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलावंतही येत असतात. याच अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्याच्यामध्ये क्रीडा, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील विविध नामवंत मान्यवर हे विश्वमृत चिकित्सालयाला नेहमी भेट देत असतात. याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर आणि त्याचप्रमाणे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल जे बार्शी या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आणि कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपल्याला गेल्या काही वर्षात माहिती आहे पोट विकार झाले, श्वसन विकार झाले, त्वचा रोग झाले, कॅन्सरसारखी भयावह समस्या आहे, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये PCOD, थायरॉइडसारखी समस्या वाढलेली दिसते, मेंदूचे विविध आजार आहेत, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्याचप्रमाणे हृदयविकारासारखी समस्या आहे, किंवा संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखीसारखे आजार असोत, किंवा मुलांशी निगडीत समस्या आहेत ज्याच्यामध्ये मुलांची उंची वाढवण्यासाठी एक विशेष उपक्रम आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये मिळतोच. पण त्याच अनुषंगाने गतिमंदता, मतिमंदता म्हणजे ऑटिझम सारख्या समस्येवरती मात करण्यासाठी आज ठोस उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. तर कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच मला पहिला प्रश्न विचारायचा वाटतं की केसांशी निगडीत समस्या आहे, ह्याचा आयुर्वेद दृष्टिकोन कसा आहे, काय सांगता येईल? बरोबर आहे. आता प्राण्यांच्या अंगावरची केस न आपल्या अंगावरची केस असणं हे सस्तन प्राण्याचं आणि व्हर्टिब्रेट ॲनिमलचं एक वैशिष्ट्य म्हणून बघितलं जातं. 12वीपर्यंत लोकांनी जो अभ्यास केलेला असतो जीवशास्त्राचा तो वेगळा असतो आणि आयुर्वेदाला आल्यानंतर जरा वेगळा असतो. आता अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी जिनॅटल्सवरती केस आहेत, अंडरआर्म केस आहेत, छातीवरती केस आहेत, डोक्याला केस आहेत. तर ह्या प्रत्येकाचा वेगळा विचार असतो हे लोकांना माहीतच नाही. शरीरातला मळ ह्या पद्धती आपण केसांच्याकडे बघत असतो. हाडांच्यापासून नखं आणि केस हे मळ तयार होतात आणि दात हा उपधातू तयार होतो. आणि ही हाडं जी आहेत ती मोठ्या तळ्याच्या सुरुवातीच्या सीकम नावाचा जो जिथं विष्ठा तयार होतो तो भाग आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला हादरायला होतं की हा विचार असा कसा काय असू शकतो. परंतु आम्ही हाडांची औषधं देत असताना मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज तुमचं व्हर्टिबल कॉलम असेल, गुडघे असतील, मान असेल, हाताची बोटं वगैरे असतील, पण आमचं ध्येय जे असतं ते मोठ्या तळ्यातलं पचन सुधारणं हे असतं. कारण तुम्हाला अंगावरची शरीरात कुठेही केस आहे तर आम्ही ट्रीटमेंट करताना त्या तृतीय अवस्था पाकाची करतो, मळाची करतो आणि तिथल्या अस्थिधरा कलेची करत असतो. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जीवनशक्ती आणि संहारशक्ती या दोन शक्ती आपल्या शरीरात काम करतात. तर संहारशक्ती ज्या वेळेला वाढायला लागते त्यावेळेला हे मळ बाहेर काढून टाकणे हे गरजेचं आहे. तर डोक्याचे केस जर दर 21 दिवसांनी तुम्ही काढायला सुरुवात केली, कापायला सुरुवात केली तर तुमची बुद्धिश्रुती एकाग्रता वाढत असते. जननेंद्रियाच्या वरच्या केसांची वाढ जर तुम्ही रोखली आणि ते जर काढले गेले तर तुमची जननशक्ती वाढते, मैथुनशक्ती वाढते. अंडरआर्म जे केस आहेत ते स्त्रियाने जर काढले तर त्याच्या छातीचं आरोग्य चांगलं राहतं, त्याची वाढ चांगली होते आणि तिथं कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ती कमी करता येत असते. 80,000 ते 1,20,000 केस आपल्या डोक्यावर असतात आणि रोज 0.3 mm एवढी आपल्या केसांची वाढ होत असते. साधारण महिन्याला 1 सेंटीमीटर आपल्या डोक्यावरचा केस जो आहे तो वाढत असतो. केसांच्या मुळांची वाढ करण्याची प्रक्रिया आणि विश्रांती घेण्याची प्रक्रिया असते. 3 ते 5 महिने ती वाढ चाललेली असते आणि नंतर 2 ते 3 महिने ती रोमरंध्र जी आहे ती विश्रांती घेतात. नवीन रक्ताचा पुरवठा सप्लाय वगैरे झाला की ते केस उत्तम पद्धतीने त्यातनं वाढत असतात. केराटिन नावाचं द्रव्य जे आहे एक प्रकारचं प्रोटीन ते याच्यामध्ये केसांच्यामध्ये या आधुनिक शास्त्र धरतं, गंधकाचं प्रमाण त्यात धरतं, त्याच्याबरोबर लोहही त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे केस किंवा त्वचा जळल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीचा दुर्गंध जो आहे तो येत असतो.
मज्जाधातूचा उपधातू ह्या पद्धतीने सुद्धा केसाकडे बघितलं जातं. तर मज्जेला दुष्ट करणारी जी कारणं आहेत त्यात विरुद्ध आहार आहे, जो हल्ली खूप चाललेला असतो. मुगाच्या डाळीच्या खिचडीमध्ये दूध घालून खाणं, मासे खाल्ल्यानंतर दूध पिणं, वेगवेगळे पदार्थ एकत्र होऊन मधावरती गरम पाणी पिणं, हे वेगवेगळं प्रकरण जे आहे ना त्याच्याने मज्जाधातू खराब होऊन मेंदूतले ट्युमर्स वगैरे वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यावरून केसांच्या तक्रारी वाढताना आपल्याला दिसत आहेत. तर केसाचा हा भाग बघत असताना केस गळणं, केस दुभंगणं, केसांच्या मुळाशी कोंडा होणं, तिथं सोरायसिससारखे आजार उत्पन्न होणं, उवा आणि लिखा. पूर्वीच्याकडे आपल्याला वाटायचं हे खेडेगावात प्रकरण आहे, असं नाही आहे. हॉस्टेलमधल्या अनेक मुलींच्या डोक्यांच्यामध्ये या उवालिका असतात आणि निघता निघत नाहीत. तर तो सुद्धा केसाचाच प्रॉब्लेम आहे आणि स्वेदाचा प्रॉब्लेम आहे. हे स्वेदज असे कृमी आहेत आणि त्याच्यासाठी मेदधातूकडे लक्ष द्यायला लागतं. त्याचा मळ म्हणून स्वेद असतो. घामाची विकृती जी आहे ती ज्वरामध्ये येते. ज्वराची वारंवार ताप उतरवणारी जर औषधे आधुनिकशास्त्राची घेतली गेली तर स्वेदाची विकृती येते आणि डोक्यात उवालिका जास्ती वाढतात. हेही प्रकरण असतं. हरिमाण म्हणजे पिवळे केस होणं हे एक लक्षण आहे. हरी म्हणजे पिवळा रंग असा अर्थ आहे. हरिमाण म्हणजे कावीळ असं खरं म्हणजे वर्णन जे आहे ते सौरसूक्तात वगैरे आढळतं. आणि हरिलोम म्हणजे पिवळा केस होणं, हिरवा केस होणं वगैरे हे जे प्रकरण आहे ते त्याच्यामध्ये येत असतं. दाढी केल्यानंतर जिथं तो हिरवेपणा बऱ्याच लोकांना अनुभवायला येत असतो. ह्याच्याबरोबरीनं केस भुरा होणं, पांढरा होणं, गळणं, टक्कल पडणं, इंद्रलूप नावाचा जो आजार आहे तो आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणं. तर हे सगळं प्रकरण जे आहे केसांचं ते ह्या हिशोबाने आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण आत्ता जाणून घेतलं वैद्यराजांकडनं केसांच्या विविध असणाऱ्या आजारांविषयी. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की केसांचा कोणताही विकार असो, ज्याच्यामध्ये केस गळणे आहे, अकाली पडणारे टक्कल आहे किंवा अकाली केस पांढरे होणं आहे, चाई आहे ज्याला ॲलोपेशिया एरियाटा म्हटलं जातं, किंवा केसात होणारा कोंडा आहे, विविध प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामुळे केस गळणं किंवा खास करून स्कॅल्पचे म्हणजे केसांच्या त्वचेचे आजार आपल्याला दिसतात, सोरायसिससारखा आजार आहे. तर ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला मिळणार आहेत विश्वामर चिकित्सालयामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण आता जाणून घेतलं ह्याची कारणं किंवा लक्षणं एकंदरीतच कशी असतात. बरोबर आहे. कारण आपली प्रकृती काय हे जाणून पहिल्यांदा खाणं पिणं वागणं जे आहे ते जर केलं तर पित्त प्रकृती या लोकांचे केस उशिरा गळतील, वात प्रकृती या माणसांच्या उशिरा केसांच्या तक्रारी उत्पन्न होतील असं करता येत असतं. तर पित्त शमन करणं, वाताचं शमन केलं तर एकंदरीत शरीरात क्रिएशन चांगलं होतं, डिस्ट्रक्शन कमी होतं आणि तुमचं आयुष्यही वाढतं आणि तुमच्या केसांच्या तक्रारी कमी होत असतात. त्यामुळे खूप चांगले केस होते माझे आणि आता बाळणपणानंतर माझे केस गेले वगैरे हे जे होतं ना ह्याच्यामध्ये हाच भाग असतो की बऱ्याच वेळेला त्याचं पोषण जे असतं ते केसांचं मिळत नसतं आणि पोषण मिळायच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध गुणाचे पदार्थ खाल्ले जात असतात. म्हणजे पित्त प्रकृतीचा माणूस असतो तर त्यांनी गोड, तुरट आणि कडू खायला पाहिजे, पण नेमकं त्याला चमचमीत आवडत असतं, जागायला आवडत असतं आणि राग चिडचिड होत असते. तर रक्तातलं पित्त वाढतं, ते केसांच्या मुळाशी गेलं की केस भुरा होतं, पांढरा होतं किंवा टक्कल पडतं. तर हा जो प्रकार आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात आढळत असतो. तर माशांचं सेवन खूप करणं हे केस गळण्याचं महत्त्वाचं कारण आहे. एलोपेशिया टोटॅलिसमध्ये सुद्धा हे बऱ्याच वेळेला कारण आढळून येतं. समुद्रातलं स्नान करणं, समुद्रामध्ये खूप वेळा पोहणं वगैरे हे जे आहे ना ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांना एलोपेशिया टोटॅलिसचा त्रास झालेला आपल्याला व्यवहारात दिसून येतो. तर ही महत्त्वाची कारणं आपल्याला त्या हिशोबाने दिसतात. गंधकाचं प्रमाण किंवा लोहाचं प्रमाण शरीरात कमी असणं, पांडुरोगासारखा आजार असणं, संग्रहणी नावाचा पोटाचा आजार झाला की केस गळायला लागतात, डोळ्याला चष्मा लागतो, कानामध्ये आवाज यायला लागतात. मोठ्या तड्यामध्ये तुम्हाला जर क्रोन्स डिसीजसारखा आजार असेल किंवा तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल तर त्याचा परिणाम म्हणून तृतीय अवस्था पाक खराब होतो आणि तुमचं डोक्याचं केसांचं प्रकरण जे आहे ते बिघडायला लागतं. तुम्ही खूप स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी करत असाल तर रसधातू शरीरातला खराब होतो. पुढच्या सगळ्या धातूंचं पोषण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती कमी येतं. हल्लीचं खाणं जे असतं त्याच्यात पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड्स वगैरे ते अंश गेल्या कारणानं पोटातला जो इंटेस्टाइनल फ्लोरा आहे तो चांगला तयार होत नाही आणि त्यामुळे आतड्यातल्या बॅक्टेरिया जे आहेत त्या मळावरती काम करून B12ची उत्पत्ती हल्ली कमी होते असं लक्षात येतं. 10 पैकी 8 लोकांना B12 डेफिशियन्सी असते आणि महाराष्ट्रीयन लोकांना 350च्या आत त्याची नॉर्मल व्हॅल्यू 174 ते 900पर्यंत असते. पण 350च्या आत जर B12 तुमचं कमी यायला लागलं तर मग केसांच्या तक्रारी खूप उत्पन्न व्हायला लागतात. हे करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात अशी ठेवायला पाहिजे की केस किती गळल्यानंतर माझे केस गळत आहेत असं तुम्ही काळजी करायला पाहिजे. कारण काळजी करणं हा सुद्धा केस गळण्याचा एक हेतू असू शकतो. तर 20 ते 80 केस जे आहेत ते रोजचे गळू शकतात आणि ते पुन्हा रिफॉर्म होणं ही प्रक्रिया जी आहे ती निरंतरची सुरू असते. वय वाढेल तसा हा रेट जरा कमी होतो आणि संपूर्ण शरीरच म्हातारं होत असतं. तर ते थांबवण्यासाठी तुम्ही च्यवनप्राशसारखे औषध घेऊ शकता किंवा वयस्थापन गण जो आहे तो जवळच्या वैद्यांच्याकडून वापरू शकत असता. तर तुमचे केस स्प्लिट झालेले असतील तर तुम्हाला तिथं कात्री लावायला नाही पाहिजे
पण नुसती तिथं तेलच लावून तुम्ही बसलात किंवा शॅम्पू लावत बसलात किंवा लेप करत बसलात काही उपयोग होणार नाही आहे. तुम्ही तिक्त क्षीर बस्तीजवळच्या वैद्याच्याकडे यायला पाहिजे आणि ते करताना ऊर्ध्वशुद्धी म्हणजे लघुहोमन किंवा बृहदहोमन करून तुम्ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात येत नाहीत. केसामध्ये उवा आणि लिखावणं हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतं. तर तुळशीसारखी वनस्पती आहे किंवा टाकळ्यासारखी वनस्पती आहे किंवा निरगुडीसारखी वनस्पती आहे, हळद आहे. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या कुटून त्याच्यामध्ये मर्क्युरीचे काही घटक जे असतात ते घालून त्याचा डोक्याला जर लेप घातला गेला आणि 3 तास जर तो ठेवला तर नंतर फणी फिरवल्यानंतर त्यातनं तो कोंडाही बाहेर पडतो आणि उवा लिखा पूर्णतः नष्ट होतात. हा प्रयोग घरच्या सगळ्या स्त्रिया आणि पुरुषांनी एकाच वेळी जर केला तर मग त्यांच्या डोक्यातल्या उवा लिखा खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतात. इथं मर्क्युरीचा कल्प असल्यानं पोटात आम्ही गंधक रसायन नावाचं औषध देत असतो आणि वैद्याच्या ऑब्झर्वेशनखाली हे जर केलं तर त्याचा उपयोग होतो. अशा वेळेस सोन्याचे दागिने तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याला जर पारा लागला तर ते पांढरं पडतं आणि त्यामुळं तुम्ही ते सोनं पुन्हा गरम केलं की पांढरं पिवळं होत असतं, पण थोडा सोन्याचा अंश निघून जातो. तर तुम्ही वैद्याचा असल्याने हा प्रकार जो आहे तो करू शकता. तर उवा लिखासुद्धा नष्ट होत असतात. केसांच्या मुळाशी हे उत्पन्न होणारं प्रकरण जे आहे त्यात खवडे झाले की ते चेहऱ्यावरती पडून तिथं इन्फ्लमेशन होतं आणि तुमचा चेहरा खराब होतो. किती पिंपलची औषध देऊन उपयोग होत नाही. डोक्यावरनं रोज न्हाणं आठवड्यातून 5 वेळा तरी, सकाळी वेळ मिळाल्यानंतर रात्र आपली आहे, रात्री न्हायला म्हणून काही बिघडत नाही. रात्री फिरायची सवय लोकांना असते, रात्री खायची सवय असते, तर रात्री आंघोळीची सवय जर लावली तर तुमचं आरोग्य उलट चांगलंच राहणार आहे. तर ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो ह्याच्या कारणांच्या बाबतीत आपल्याला करायला लागत असतो. लक्षणं जर म्हणाल तर पोट बिघडणं, ग्रहणीसारखा आजार, अंगातलं रक्त कमी होणं, फोपशेपणा खूप वाढणं, बाळणपण झालेलं असणं किंवा गर्भिणी अवस्था असणं, व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असणं, हे प्रकरण जे आहे ना ते लक्षणांच्या हिशोबाने खूप महत्त्वाचं असतं. आणि केस बघितल्यानंतर तो भुरा दिसणं, त्याचा तेलकटपणा खूप वाढणं किंवा वृक्षता उत्पन्न होणं, अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती त्या केसांच्यावरती दिसत असतात. तर यावेळी फक्त मोहरीचं तेल जे आहे ते वृक्षत असताना तुम्ही नाभीमध्ये जर घातलं तर तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी यायला सुरुवात होऊ शकते. तर हे काही कारणांचा आणि लक्षणांच्या हिशोबाने घेतलेला हा गोषवार आहे. चिकित्सेचा जो भाग आहे तो आपण पुन्हा याच्यामध्येच बघणार आहोत. आपण आता जाणून घेतलं विविध केस विकारांच्या लक्षणांविषयी आणि कारणांविषयी वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांकडनं. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की कोणत्याही स्वरूपाचा केस विकार असो, ज्याच्यामध्ये केस गळणं आहे, कोंडा आहे, चाई आहे, ज्याला ॲलोपेशिया एरियाटा म्हटलं जातं, किंवा पडणारं टक्कल आहे अकाली, त्याच अनुषंगाने अकाली पांढरे केस होणं आहे, कोणतीही समस्या असो आणि त्या अनुषंगाने सौंदर्यविषयक तक्रारी म्हणजेच पिंपल्स आहेत, चेहऱ्याची त्वचा काळवणणं आहे, त्वचेशी निगडीत समस्या आहेत, सोरायसिससारखी समस्या, या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला मिळणार आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, जेव्हा आपण चिकित्सेविषयी विचार करतो तेव्हा एकंदरीतच हा विचार कसा होतो, काय सांगता येईल? कसं होतं, आता केस दिसत आहेत आपल्याला शरीरावरती, पण त्याचं मूळ जे आहे ते आत्ता बघितल्याप्रमाणे मोठ्या तड्यामध्ये आहे. तर मोठ्या तड्यावरचा पहिला प्रयोग जो असतो तो म्हणजे बस्ती नावाची ट्रीटमेंट असते. बस्ती केव्हा सिद्ध होतं, ज्यावेळेला ऊर्ध्वशुद्धी होते त्यावेळेला. तर पहिल्यांदा वमनाचा विचार करायचा, उलटीचं औषध घ्यायचं. मग ती बृहदवमन किंवा लघुवमन तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला बस्तीचा लाभ जो आहे तो चांगल्या पद्धतीने येतो. रक्ताशी संबंधित हा आजार असल्याकारणानं, वाताशी संबंधित असल्याने याच्यासाठी विरेचनाचा उपयोग होतो. तर रात्री आवळ्यासारखं चूर्ण घेणं, एरंडेल तेल आहे ते पोटामध्ये घेणं, एरंडेल तेल लावण्यासाठी खूप उपयोगी पडतं. म्हणजे एरंडेल तेलामध्ये मेथ्या टाकून ते कडवल्या असं 3 वेळा जर मेथ्या बदलून तुम्ही वापरला आणि तेच एरंडेल तेल ठेवलं आणि केसांना लावलं तर केस अतिशय चिकट होतात, परंतु तुमचे केस काळे व्हायला सुरुवात होते आणि वाढ चांगली व्हायला लागते, टक्कल तुमचं कमी व्हायला लागतं. तर हे तरण्यावयात करण्याचे प्रयोग आहेत. जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही याचा सल्ला घेऊ शकता. महत्त्वाचा भाग असा आहे की हे करत असताना नाकामध्ये औषध टाकणे गरजेचं आहे. नासा ही शीर्षोद्वारम असं म्हटलेलं आहे. नाक हे डोक्याचं द्वार आहे आणि आपल्या कवटीमध्ये जो मेद जातो त्याचं रूपांतर जे आहे ते मज्जेमध्ये होतं असं म्हटलं जातं. त्या मज्जेचा मळ उपधातू म्हणून सुद्धा केसाकडे बघितलं जातं. तर नाकामध्ये बला तेलाचं नस्य, गाईचं तूप नाकामध्ये टाकणं किंवा अणुतेलाचं नस्य, बेहड्याचं तेल जे असतं ते नाकामध्ये टाकणं, आणि केस जे आहे ते उत्तम पद्धतीने काळे होत असतात. याच्याबरोबर केसांना लावायचे लेप जे आहेत ते खूप उपयोगी आहेत. चेहऱ्याला लावायचे जे विकृत लेप जर केले तुम्ही तर केस गळतात. तर चेहऱ्याला चांगले लेप लावले तर तुमचे केस जे आहेत ते चांगले होणार आहेत. त्यामुळे फाउंडेशन किंवा मेकअप खूप केल्यानंतर केसांच्या तक्रारी वाढतात. त्याचं कारण हे आहे. तर तुम्ही चेहऱ्याला कामेश्वर मोदकसारखा लेप जर लावला तर तुमच्या केसांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. केसांना लावण्यासाठी आवळ्यासारखा, ज्येष्ठमधासारखा, तिळाचा कल्क, गोखरूची फुलं, ज्येष्ठमध हे जर तुम्ही केसाला लावलं तर केस भरघोस वाढतात,
काळे होतात आणि त्यांची डेन्सिटी जी आहे ती वाढते, त्यांचा मध्ये थांबण्याचा जो भाग असतो वाढायला जातो, त्याच्यातनं नष्ट होतो आणि त्याबरोबर पोटात जर च्यवनप्राशसारखी तुम्ही औषध दिली तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. त्यामुळे केसांचं तेल, केसांचा लेप, केसांच्या मुळाशी लावायच्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे. ह्याच्याबरोबर मी इथं काही गोष्टी आणलेल्या त्यात तुम्हाला दाखवतो. त्यात ही जेलोका नावाचा एक प्राणी तुम्हाला इथं दिसेल. तर हा जो आहे तो काकीस्थानी किंवा डोक्यात जर लावला गेला तर इंद्रलुप्त नावाचा आजार जो आहे तो नष्ट होतच असतो. पण 1 स्क्वेअर फूटचं रक्त जे आहे ते ही जळवा शुद्ध करते आणि नवीन केस उत्पन्न व्हायला लागतात, भुरे केस नष्ट होतात, स्प्लिट झालेले हेअर जे आहे ते हळूहळू चांगल्या पद्धतीने वाढायला लागतात, केसांचं लस्टर बदलतं आणि डोक्यातला रक्तप्रवाह जो आहे तो उत्तम पद्धत झाल्याने बुद्धी, स्मृती, एकाग्रतेवरतीही चांगला परिणाम येतो. तर ह्याचा वापर तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं करणं खूप गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा ही जळू लावता येते आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला 1 महिन्यातच दिसायला सुरुवात होते. तर हा प्रकार एक तुम्ही वापरण्यासारखा आहे. दुसरी एक वनस्पती तुम्हाला मी इथं दाखवतो आणि ती म्हणजे लाक्षा नावाची ही गोष्ट आहे. पिंपळाच्या झाडावरती लाक्षा उत्पन्न होते आणि हे एक प्राणी द्रव्य आहे. तर ह्या लाखेचं बनवलेलं तेल जे बृहद लाक्षाचे तेल आहे ते केसांच्या वाढीसाठी अप्रतिम उपयोगी पडतं. हे जे प्रकरण आहे ते उंची वाढण्यासाठी पोटामध्ये सुद्धा येत असतं लाखेचं चूर्ण. पण ह्याचं तेल किंवा तूप तयार करून ते नाकात टाकणं आणि ते लावणं ह्याच्यानी केसांचे अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होत असतात. ह्याच्याबरोबरीनं आणखीन एक इथं औषध आहे ते म्हणजे कोरफड. हे अतिशय थंड द्रव्य आहे. तर वडाच्या पारंब्या, आवळकाठी, त्याच्यानंतर ज्येष्ठमध, जटामावसी आणि मेथी ह्याच्यावरून जर कोरफड जी आहे ती तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालून ते कढवलं तर त्यांनी केस उत्तम पद्धतीने वाढतात असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबर रक्तवर्धक औषधं पोटात घेतली तर त्याचा परिणाम अप्रतिम येतो. कारण बऱ्याच वेळा तेल पहिले लावलं की केस गळतात आणि लोक घाबरून जातात. याचं कारण काय, ते मेलेले केस, मरतुगडे केस जे आहेत ते निघून जातात. पण पोटातून चांगली जर परिस्थिती उत्पन्न व्हायची असेल तर रक्तवर्धक औषधं वापरायची आणि आत्ता सांगितलेला योग किंवा कल्प जो आहे तो घरी करून तुम्ही वापरू शकता. ह्याच्याबरोबर इथं आणखीन एक वनस्पती आहे आणि त्याचं नाव आहे एरंड. तर हे बऱ्याच जणांनी खेडेगावातसुद्धा नदीच्या ओढ्याच्या काठी बघितलेलं असेल. तर हे एरंडाचं मूळ जे आहे ते दुधामध्ये उकळून जर पोटामध्ये तुम्ही रोज रात्री घेतलं तर तुमचा 3रा अवस्था भाग चांगला होतो, मळ स्वच्छ बाहेर पडायला लागतो, कटुविपाकाचा मग उत्तम तयार होतो, हाडं जी आहे ती सुदृढ होतात, नखांचे, दातांचे आणि केसांचे प्रॉब्लेम जे आहेत त्यांनी नष्ट व्हायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती इथं आहे आणि त्याचं नाव आहे गुळवेल. तर या गुळवेलीचं तयार केलेलं तेल भृंगराजाच्या बरोबरीचं हे तयार करायचं आणि त्यात कासिस नावाचाही वनस्पती जे औषधी द्रव्य आहे ते टाकायचं, हिराकस ज्याला म्हणतात ते, आणि केसांचं उत्पाटन करून पांढरा केस उपटायचा आणि त्या ठिकाणी हे तेल जे आहे ते चोळून लावायचं. असं 2 ते 3 वेळा झालं की आतनं काळा केस जो आहे तो यायला लागतो आणि एकाच ठिकाणी 2 ते 3 केस येण्याची शक्यता ह्याने वाढते. हे वयस्थापन गणातलं औषध आहे, त्यामुळे ह्याचं सत्व तुम्ही पोटातसुद्धा घेऊ शकता. तर अशा ह्या काही गोष्टी आहेत की ज्याचा तुम्ही जवळच्या वैद्यांच्या सहाय्याने वापर करून घेऊ शकता आणि केसाच्या अनेक तक्रारी त्यातून तुमच्या नष्ट होऊ शकतात. विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपल्या इथं शमन आणि शोधन दोन्ही चिकित्सा केली जाते. म्हणजे पंचकर्मही असतं, पोटातली औषधं दिली जातात. त्यासुद्धा बाह्योपचार आणि आभ्यंतर उपचार म्हणजे पोटातली औषधं आणि बाहेरून लावायच्या गोष्टी असतात. त्यामध्ये अग्निकर्म आहे, विद्धकर्म आहे, जळवा लावणं आहे, लेप लावणं आहे, नेत्रबस्ती आहेत किंवा जानूबस्ती आहेत, कटिबस्ती आहेत, असेही प्रकार त्याच्यामध्ये केले जातात. पॅच थेरपी नावाची कॅन्सरसाठी आम्ही करत असतो. शरीराची जी मर्म आहे त्या ठिकाणी काही विशिष्ट औषधं लावून भ्राजक पित्ताच्या सहाय्याने आम्ही शरीरातले आजार काढण्यासाठी त्याचा वापर करत असतो. अनुवंशिक आजार जे असतात ते नष्ट करणं याच्यासाठी बीजसंस्कार केले जातात आणि बीजसंस्कार केल्यानंतर जर गर्भसंस्कार झाले तर मग अनुवंशिक आजार पुढे येण्याची शक्यताही कमी असते. नाथनाडी परीक्षा नावाचा एक वेगळा प्रकार जो आहे, जो आयुर्वेदाशी संबंधित ही आहे आणि तो आध्यात्मिक शास्त्राशी सुद्धा जास्ती संबंधित आहे. तर त्याचा वापर जो आहे तो विश्ववैद्य जे आहे ते करत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं की आजाराचं निदानही होतं. ते वेगळं असू शकतं आधुनिक शास्त्रापेक्षा, पण त्याची औषधाची विविध कल्पना त्यातनं समोर येते आणि त्या रुग्णाला त्याचा फायदा होतो. दुर्धर किंवा असाध्य ही गोष्ट त्यामुळं कमीत कमी लक्षात घेतली जाते की होते असं लक्षात येतं आणि त्याचा अप्रतिम फायदा रुग्णांना होतो असं लक्षात आलेलं आहे. आपल्याला जर का घनदाट केस हवे असतील तर जरूर वैद्यराजांनी सांगितलेला सल्ला आचरणात आणाच आणि त्याच अनुषंगाने अधिक आपल्याला जर का केसांच्या तक्रारी असतील तर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता विश्वामृत चिकित्सालयाचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. विशेष करून मला आवर्जून सांगायचं की असाध्य आजारांसाठी या ठिकाणी ठोस उपचार आहेत. कॅन्सरवरती मूलभूत संशोधन आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे आणि याच अनुषंगाने इतरही विविध
आजार ज्याच्यामध्ये पोटविकार, श्वसनविकार, त्वचारोग आहेत, त्याच अनुषंगाने मेंदूशी निगडीत तक्रारी आहेत, फॅटी लिव्हरसारखी समस्या, किडनी फेल्युअरसारखी समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स, स्त्रियांशी मासिक पाळीशी निगडीत समस्या, PCOD, थायरॉइडसारखे आजार किंवा वंध्यत्वासारखी समस्या आहे, मुलांचे आजार, सर्वांसाठी आपल्याला या ठिकाणी ठोस उपचार मिळणार आहेत. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.